नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत केळीच्या गोड पुऱ्या. आपल्याकडे केळी आणली असती नाही खाण्यात आले की भरपूर दिवस झाले की त्याची पिकती जास्त. मग ती जास्त पिकलेली केळी खाऊ वाटत नाही. मग त्या केळीचा काय उपयोग करायचा? मग ते टाकूनच देतो आपण. मग ती असे टाकून देण्यापेक्षा ना त्याच्या अशा गोड पुऱ्या करा. तर माझी ही केळी ना जास्त पिकलेली नव्हती, कालच आणलेली होती, पण ती ना तुम्हाला पुऱ्या दाखवायच्या होत्या मला, म्हणून मी ती घेतलेली आहे. खाण्यासारखी होती पण तरी पण मी घेतलेली आहे. तुमच्याकडे जास्त पिकलेली असेल तर तुम्ही ती घेऊ शकता. तर मी केळी सोलून घेतलेली आहे. मी आता एकाच केळीच्या पुऱ्या करून दाखवणार आहे. तर ती केळी ना आपली मी अशी मॅशरच्या साह्याने ना ते मॅश करून घेते. तुम्ही हाताच्या साह्याने मॅश केली ना तरी चालेल. आता माझी ही छोटीच केळी आहे, मला याच्या जास्त पुऱ्या करायच्या नाहीत म्हणून मी एकच केली आहे. तुम्हाला जर जास्त करायचे असेल तर तुम्ही 2-3 पुऱ्या 2-3 केळी घेऊ शकता. तर मी ना एकाच केळीच्या केल्या तर माझ्या 13 पुऱ्या झाल्या. तुम्हाला अंदाज कळावा की म्हणून मी ते पण सांगत आहे की किती झाले आहेत. तर असं मॅश करून घेतली ना केळी की आता आपण त्याच्यात ना थोडंसं किंचितचं एक छोट्या चमच्याने अर्धा चमचा मीठ टाकूया. जरी ही गोड पदार्थ असला तरी त्यात थोडंसं का होईना मीठ टाकायचं. आणि एक आपल्या पोहे खायच्या चमच्याने 1 चमचे विलायची पावडर टाकायची. ती साखर आणि विलायची मिक्सरवर बारीक केलेली पावडर होती. आणि त्याच्यात ना एक आपले 3-4 चमचे पोहे खायच्या चमच्याने रवा टाकायचा, एकदम बारीक रवा टाकायचा. आणि इथे ना मी गूळ किसून घेतलेला आहे. हा किसलेला गूळ पण 1-2-3 चमचे आपल्या केळी टाकायचा. आता आपली केळी छोटीच आहे आणि गोड असते केळी, त्याच्यामुळे मी गुळाचं प्रमाण एवढं घेतलेलं आहे. तुमची केळी जास्त असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण पण जास्त घेऊ शकता. पण माझं हे परफेक्ट झालं, जास्त गोड पण नाही, कमी पण आणि जास्त पण गोड झालं नाही, परफेक्ट झालं एवढं. तर मी ना आता हे हाताच्या साह्याने केळी, गूळ, रवा सर्व हाताने मॅश करून घेतला. ते असं केळी आणि गूळ असं पातळ होते. आता आपण याच्यात अजिबात पाणी घालायचं नाही. आणि आता या पातळ मिश्रणातच, केळीच्या आणि गुळाच्या मिश्रणातच जेवढं बसेल तेवढी कणिक घालायची. तर रवा कशामुळे घातला का तर आपली पुऱ्या अशा जास्त मऊ होऊन अशा खुसखुशीत जराशा व्हाव्या म्हणून रवा टाकलेला आहे. आणि आता त्याच्यात बसल असा थोडा थोडा करून मी थोडी करून कणिक घालीत आहे. तर एक वाटी भरून मी कणिक घेतली होती, तर त्यातली मला ना थोडी थोडी करून अशी पाऊण वाटी कणिक लागली. एक शिगभर वाटी भरून घेतली होती, त्यातली पाऊण वाटी लागली मला कणिक. तर म्हणजे अशी आपल्याला लाटता यावी, जास्त पण पातळ होऊ नये आपलं मिश्रण. अशा प्रकारे आपला गोळा घट करायचा. तर मी ना छान मळून घेतलं, त्याच्यात कणिक टाकून आपल्याला लाटता यावं असं. आपलं पुरीचं पीठ कसं असतं, आपण पुरी करतो तसं त्याप्रमाणे पीठ करायचं. असं चपातीसारखं पातळ नाही करायचं, पुरीसारखं करायचं, का तर आपल्याला पुऱ्याच करायच्या आहेत त्याच्या. तर माझं परफेक्ट झालं पीठ, तुम्ही पाहू शकता. आता मी याच्या चपात्या असे एवढं कणिक आपली शिल्लक राहिलेली आहे एका वाटीतील. आता याच्या मी चपात्या लाटून घेते. तर चपात्या लाटण्यासाठी ना आपण याला खाली चिटकणी म्हणून कोरडी कणिक घ्यायची ह्याला लावायला. तर मी याच्याने असे 2 गोळे करून घेते आणि त्याचे तुम्ही वाटलं तर एक छोटे गोळी घेऊन एक पुरी लाटू शकता. पण लवकर होण्यासाठी मी काय करते, एक मोठी चपाती लाटते आणि आपल्या वाटीच्या साह्याने त्याच्या छोट्या छोट्या कट करते. आणि ती राहिलेलं पण जास्त साईडचं त्याची पण नंतर डबल आणखीन चपाती लाटून त्याच्या पण डबल अशा कट करते. तर माझ्या ना एवढ्या मिश्रणाच्या 13 पुऱ्या झालेल्या आहेत त्या. तर हे मिश्रण जास्त भिजत ठेवण्याची काही आवश्यकता नाही, लगेचच्या लगेच करायला घेतलं तरी चालतंय. तर मी भिजत ठेवलं नाही ना, काही नाही, लगेच करायला घेतल्या. तर मी अशी त्याची चपाती लाटून घेते. तर चपाती ना जास्त पातळ पण लाटायची नाही आणि जास्त जाड पण ठेवायची नाही. पातळ जर लाटली ना तर त्याची पुरी फुगणार नाहीत. आणि तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे ठेवलेली आहे जाडीला. आणि जास्त जाड आपण ठेवलं ना तर ते असं पिटाळ लागल, व्यवस्थित तळली जाणार नाही पुरी आपली. तर मीडियमच ठेवायची. आणि मी अशा प्रकारे आता त्याच्या पुऱ्या करून घेते. आता सर्व पुऱ्या मी करते. आता ही सुरुवातीला तुम्हाला दाखवली, केल्यानंतरच आता तळतानीच दाखवते. तर इकडे ना मी तेल गरम करायला ठेवले. तेल सुरुवातीला जास्त पण गरम करायचं नाही, एक छोटी गोळी टाकून पाहिली होती मी, ती आपली लगेच वरी आली अशी ही करायची. तेल इतकंच गरम करायचं. तर मी असं पुरी सोडते, फुलच गॅस ठेवायचा सुरुवातीला आणि उलटण्याच्या साह्याने पुरीवर असं तेल उडवायचं, का तर ती वरच्या साईडला पण फुगली जाते. आणि नंतर फुगल्यानंतर पलटी करताना गॅस नंतर बारीक करायचा. सुरुवातीला फुल करायचा आणि पुरी फुगल्यानंतर बारीक करायचं. आणि असं उलटण्याच्या साह्याने त्याच्यावर तेल उडवायचं, म्हणजे आपली पुरी चांगली टम्म फुगते. मी अशाच प्रकारे सर्व पुऱ्या तळून घेतल्या एक लालसर कलर येईपर्यंत. तुम्ही पाहू शकता. तर माझ्या 13 पुऱ्या झालेल्या आहेत एवढ्या याच्या. तर एक पुरी तुम्हाला मी फोडून पण दाखवते किती छान झाली आहे आतून पण, ते तुम्हाला समजेल. आणि खायला टेस्टला पण खूप छान झालेली आहे. तर मी चांगल्याच केळीची तुम्हाला करून दाखवल्या पुऱ्या. पण तुमच्याकडे जर जास्त पिकलेली केळी असेल तर तुम्ही
तुम्ही त्याच्या पण करू शकता. आणि कणकीचं ते प्रमाण ना, तुमची केळीची साईज किती लहान मोठी केळी आहे त्याच्यावर गुळाचं आणि कणकेचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. आता माझी छोटी केळी होती म्हणून गुळाचं आणि कणकेचं प्रमाण एवढं लागलेलं आहे, तर तुम्ही त्यानुसार प्रमाण घेऊ शकता. तर तुम्हाला ह्या केळीच्या गोडपुऱ्या कशा वाटल्या त्या नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना, त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण अशा प्रकारे पुऱ्या नक्की ट्राय करून पहा.